वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दीपेश फाउंडेशन, सिक्कीम बॉयज आणि दीपेश फाउंडेशन यांच्याकडून विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. दिनेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आय थिंक मॅचला बघतायत घरून. गेम इज ऑन. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतात धावा 4. JPL चौकार. जीवनजी डिसोसा, मार्गेट इलेवन जीवनजी डिसोसा साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. दीपेश फाउंडेशन, सिक्कीम बॉयज दिनेश पाटील साहेबांकडून 1000 रुपये. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. ऑन साइडला हा चांगला फटका खेळून काढलाय बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु त्याला हुलकावून दे. चेंडू पुढे जाईल काय? 2 धाव पूर्ण केल्या. तिसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय. इथे 3 धाबा होत आहेत पूर्ण. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 7 धाबा. बघा अजूनही गोलंदाजाचं अधिकृत नाव जे आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आतिश गोलंदाज मार्गावर आलेत आणि यंग स्टार हासोबा स्पोर्ट्स क्लब द्वारे त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघत असतो. या मॅच मध्ये कसा दमखम दाखवेल गोलंदाजीमध्ये ते आपण बघणार आहोत. सध्या 2 बॉलच्या समाप्ती. धावसंख्या 7. स्ट्रायकिंग कडे बॅटर आपण बघतायत शैलू. फुल टॉस बॉल होता. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते 38 सर्कलच्या आतमध्ये. खराब फिल्डिंग आणि त्याचा परिणाम वाईट होतोय. फळस्वरूप बॅटरने 2 धाव पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 9 धाबा. बिनबाद 9. चांगली सुरुवात झाली छत्रपती वॉरियर्स या टीमची. एका बाजूला आपण बघतायत बॅटर म्हणून कल्पेश नवीन याला नवीन आणि शैलू. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केलाय खांद्याच्या मागे पाठीमागे. या बॅटला वर नेताना दिसला होता बॅटर. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजवेल काय? परंतु नवीन मात्र अतिशय चालाक पद्धतीने दुसऱ्या धाबा करता प्रवृत्त करतायत बॅटरला. प्रवृत्त केल्यानंतर बॅटरने तर 2 धाव पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ते 11 धाबा. सर्व काही व्यवस्थित घडताना दिसत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. दोन्ही संघ तसे बघायचे झाले तर ज्या पद्धतीने बोली लागली तेव्हा उत्तम दर्जाचे दिसलेत. इश अँड टेकन. बॅटचा हलकासा झालाय स्पर्श आणि या विकेटने वाढतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेटचं पतन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 11. करता त्यामुळेच उर्वरित 2 षटका आहेत ती 10 मिनिटांमध्ये आपण टाकायची आहेत. धावसंख्या धाव फळकावर 1 गडी बाद 11. पहिला धक्का लागलाय आणि त्यामुळेच धावसंख्या 11 आहे छत्रपती वॉरियर्स टीमची. पहिला षटक सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. कल्पेश मात्रे आयकॉन खेळाडू आहेत छत्रपती वॉरियर्स टीमचे. जबाबदारी काय असं हे त्यांनी यापूर्वी सुद्धा दाखवून दिलंय. एरवी हा खेळाडू अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाद्वारे खेळत असतो. त्याचा परफॉर्मन्स कसा झालाय त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आतापर्यंत 12 इनिंग तो 2021 पासून 2024 पर्यंत खेळताना दिसलाय आणि 120 धाबा त्याच्या नावावर आहेत. फुल टॉस बॉल. सरळ बॅटचाच वापर केलाय कल्पेशने. मिड ऑफ मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते आणि इथे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धाबा आहे छत्रपती वॉरियर्स टीमच्या. 1 गडी बाद 12.
धावपळकावर 1 गडी बाद 12. पाहूया उर्वरित 3 षटकांमध्ये कसा कळ राहील बॅटिंग करणाऱ्या टीमचा. स्ट्रायकिंग कडे पुन्हा एकदा कल्पेश म्हात्रे आलेत. लगातार 3 विकेट करता जीवन डिसोसा यांच्याकडून 500 रुपये. सिक्याम बॉईज दीपेश फाउंडेशन दिनेश पाटील सायमन कडून 1000 रुपयाचा पारितोषिक फिल्डिंग करणाऱ्या टीम करता आहे. समोरच्या इन कडून गोलंदाज आलाय रुपेश गोवारी. फुल टॉस बॉल नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू होता. 1 धाव तर मिळेल. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेल्यानंतर दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. बघा ही चालाकी पहिला मिळाली छत्रपती वॉरियर्स या टीमची. आणि याच बरोबर नो बॉल सुद्धा आहे. फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याची संधी मिळेल बॅटरला. 2+1 एकूण धावसंख्या 3 मिळाली. धावसंख्या झाली आहे ती 15. 1 गडी बाद. फ्री हिट कमरेपेक्षा जास्त वर होता हा चेंडू आणि त्यामुळेच त्या धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या छत्रपती वॉरियर्स टीमला. पुढचा बॉल रुपेश गोवारीचा. आता बरोबर कोळवळ टपाचा चेंडू टाकताना दिसत आहेत गोलंदाज रुपेश गोवारी. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेलाय. 1-1 धाव पूर्ण करतायत हे दोन्ही बॅटर. एकमेकांवर भरोसा ठेवतायत आणि असंच क्रिकेटमध्ये असायला पाहिजे. तुमच्या 11 खेळाडूचे प्लेइंग 11 मध्ये त्यांना जागा मिळतोय. त्यांची एकी ही पक्की असायला पाहिजे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 16 1 गडी बाद. स्लोवर वन इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. सुपर कव्हर रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 धाव तर बॅटर पूर्ण करतायत आणि अतिशय चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि धाबा लागले जात आहेत त्या 1 बाद 18 धाबा. दोन्ही बॅटर आतापर्यंत चांगले बॅटिंग करताना दिसत आहेत. ज्यांच्यामध्ये कल्पेश म्हात्रे 4 धावसंख्येवर खेळत आहेत. नवीन म्हात्रे 3 बॉलचा सामना केलाय. 9 धाबा त्याने सुद्धा बनवल्यात. खरं तर पहिल्यांदाच त्यांना सलामीवीर म्हणून मी बघतोय. आता एक चुकीचा फटका निवडलाय आणि चेंडू थेट घेतो यष्ट्यांची भेट. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 18. 18 for 2. म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एक पर्व ज्याने गाजवलं. अक्षरशः अचंबित करणारी कामगिरी करणारा खेळाडू आहे आणि मला असं वाटतं की त्या JPL मध्ये तो पहिल्यांदाच उतरला होता. आता सुद्धा त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल छत्रपती वॉरियर्स टीमला. स्ट्रायकिंग कडे मिस्टर JPL केवल म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकिंग कडे कल्पेश म्हात्रे या खेळाडूंना तुम्ही बघतायत. 18 2 गडी बाद. 1.3 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल जोरदार अपील केलं. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होत आहे दाखवलं पंचाने आणि त्यामुळेच लेग बायचा इशारा आलाय. 1 चौटी धाव मिळाली. धाव संख्या 2 गडी बाद 19. मॅच तुम्ही बघताय जुचंद्र प्रीमियर लीग 2025 आणि हे पर्व आहे 4थं. या 4थ्या पर्वामध्ये छत्रपती वॉरियर्स आणि मार्ग्रेट 11 हे 2 संघ आमने सामने आलेत. पुढे येऊन कळून काढला जातं या चेंडूला. खरं तर द्विधा स्थितीमध्ये गेला या चेंडूवर बॅटर. मिडॉन मधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं. ध्रुव म्हात्रे यांचा आज वाढदिवस जो आपण बघितला 18 एप्रिल वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्तानं केक सुद्धा कापण्यात आला होता. स्लोवर वन चेंज ऑफ पेस. ऑफ स्टंपर शफल झाला. फाईन लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत बॅटर आणि थ्रो जाण्याआधी 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आणि आता 2 गडी बाद 22. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धावफलकावर 22 धाबा. 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडतायत या ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत.
फिल्डिंग करणाऱ्या टीम करता सूचना असेल, फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत तुमचे. त्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक टाकून पूर्ण करायचं आहे. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 22, 2 षटकांची समाप्ती. छत्रपती वॉरियर्स टीम सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे असंच म्हणावं लागेल, कारण रन रेट अतिशय चांगला आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालेत भावेश जोगळे, आयकॉन खेळाडू आहेत या टीमचे. यंदाचा परफॉर्मन्स सुद्धा खूप सुंदर झालाय या खेळाडूचा. टिवरी येथील त्या स्पर्धेमध्ये सुद्धा दीपेश स्मृती चषकावर ज्या पद्धतीने सिक्कीम बॉयज टीम खेळताना दिसली आणि अर्थातच त्यांना यश सुद्धा मिळालं होतं. मॅन ऑफ द सिरीज हा किताब या खेळाडूला मिळाला होता. तदनंतर आता त्याचे आत्मविश्वास वाढलेत. फुलटॉस बॉल वर केलाय हल्ला, चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला, सिक्सर. करता जास्त त्रास झाला नाही, फुलटॉस बॉल होता, परंतु विकेट हॅट्रिक करता सिक्कीम बॉईज आणि दीपेश फाउंडेशनचे करता धरता दिनेश पाटील साहेबांकडून 5757 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. कारण दिनेश पाटील यांचा तो लकी आकडा आहे. नेहमीच जास्त प्रेम दिसलंय भावेश जोगळेवर सिक्कीम बॉईज टीमवर. धावसंख्या 6 पुढे सरकली. 2 गडी बाद 28. पुन्हा फुलटॉस बॉल होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयास होता कल्पेशचा, परंतु आता रोखलंय. बघा आता जबाबदारी स्वीकारली. 6 बॉल मध्ये 12 वर खेळतोय कल्पेश म्हात्रे. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 29. 2 गडी बाद 29 धाबा. 2.2 बॉलची समाप्ती. चांगला खेळ पाहायला मिळतो JPL जोचंद्र प्रीमियर लीग 2025 मध्ये. कोळवट्यापाचा चेंडू होता, खोदायचा होता, ऑन साइडला खेळायचा होता, चेंडू जातोय ऑफ साइडला, शॉट कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एकच धाव. इथे आता चांगला मारा केलाय. एकतर धारदार शस्त्र वापरायला पाहिजेत आणि शस्त्र अस्त्राची काही कमी नाही या गोलंदाजामध्ये. 30 धाबा, 2 गडी बाद 2.3 बॉलची समाप्ती झाल्या. पाहूया कशा पद्धतीनं उर्वरित 3 चेंडू टाकले जातील या षटकात. पुन्हा स्लोवर वन, चेंडूला स्ट्रेट खेळलं जातं लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक सागर पाटील तिथे कोणतीच चूक करत नाही, चांगलं फिल्डिंग करतायत. प्रत्येक जण 100% योगदान ज्या वेळेस देतात ना त्यावेळेस त्यांचा फायदा होऊ शकतो. 2 बाद धावसंख्या 31. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा बॉल भावेश जोगळे तयार. स्लोवर वन, मोठा फटका खेळायचा आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी, सागर पाटील देते थांबी, विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. 3 गडी बाद धावसंख्या 31. बाद 31 धाबा आपण रिप्ले मध्ये बघितलं. खरं तर ह्या ठिकाणी बॅटरने स्क्वेअर कटचा फटका जर कळला असता तर त्याला धाव मिळालं असतं. इथे ऑन साइडला खेळताना दिसलेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला ऑन साइडला काऊ कॉर्नर मिड विकेटच्या वरून खेळताना बॅटर दिसले होते आणि तिथे ते फसलेत. मोठी विकेट कल्पेश म्हात्रेची. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 31 झालंय. आता या षटकातील शेवटचा बॉल असेल. खास करून आपण बघतायत जे बॅटर आहेत कल्पेश अजूनही आहेत चांगलं बॅटिंग करणारे बॅटर आणि खेवलची विकेट या वेळेला आपण बघितली होती. आता मिसफिल्ड होत आहे, मिसफिल्डचा फायदा उचलताना हे 2 बॅटर. बघा पुन्हा एकदा संधी मिळतोय. ओव्हरथ्रो आणि या ओव्हरथ्रोचा फायदा उचललाय. 2 धाव पूर्ण करतायत ऋतिक म्हात्रे. कल्पेश 13 वर खेळतायत. बाद झालेला बॅटर केवल यांना आपण पाहिलं, जास्त वेळ ते विकेटवर उभे राहू शकले नव्हते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत. 11च्या सरासरीने 33 धाबा. 33 for 3. घराने तिके साहेबांची जीवनी होती जाण
33 वर 3 धाबा, 3 गडी बाद. आणि आज बरोबर आता पुढील होणारा जो मॅच आहे त्या मॅचची चर्चा आपण करूया. आगरी बॉईज बी ग्रुप मधून आगरी बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात द ग्रेट मराठा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध आगरी बॉईज या दोन टीम दरम्यान पुढील होणारा मॅच असेल. गोलंदाजी मार्गावर आता एक बदलाव केला जातोय फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे. मार्गरेट 11 टीमचे गोलंदाजी मार्गावर श्वेत पाटील. एरवी सिक्कीम बॉईज टीम मध्ये ते खेळत असतात आणि यंदाचं जे वर्ष आहे टेनिस क्रिकेट मध्ये जेव्हा जेव्हा त्याला संधी दिली गेली तेव्हा तेव्हा त्याने संधीचं सोनं केलं आणि चांगलं काम आपल्या टीमसाठी बजावताना दिसला खेळाडू. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर कल्पेश म्हात्रे. शॉर्ट बॉल चांगला पंच केला जातो या चेंडूला स्वीपर कव्हर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केली. डीप मधून चांगला थ्रो. काय चांगली फिल्डिंग होतं. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होतं या रजनी क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सुद्धा. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा आहेत त्या 3 गडी बाद 35 धावा. ऋतिक म्हात्रे हे सुद्धा धोकादायक खेळाडू आहेत. कधीही ते धोका निर्माण करू शकतात प्रतिस्पर्धी संघाला. परंतु इथे बॅट चालणं कल्पेश म्हात्रेची हे फार महत्वाचं असेल. चांगल्या धावा त्याने बनवल्यात. मोठा फटका खेळण्याचा होता इरादा. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला. आडव्या बॅटचा वापर केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक थोडासा चुकलाय भावेश जोगळे आणि त्याचा फायदा बॅटरने उचलला. 2 धाबांची धावसंख्या पोहोचली. 3 गडी बाद 37. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. हा थकवा जाणवतोय. बॅटर बघा खऱ्या अर्थाने खूप चांगली मेहनत आपल्या टीम करता प्रत्येक खेळाडू घेत असत. इथे सुद्धा मेहनत या दोन्ही खेळाडूंची झाली. 11.10 ची सरासरी सध्या चालू सरासरी आपण म्हणू शकतो आणि प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला ह्याच हिशोबाने तर तो 41 पर्यंत जाऊ शकतो. श्वेत पाटीलने 2 बॉल मध्ये 4 धाबा खर्च केल्यात. प्रमुख अस्त्र म्हणून त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी केला जाईल. सर्वात वरिष्ठ आणि जास्त ज्ञानाचे शेदोरे असलेला खेळाडू म्हणजेच रुपेश गोवारी. गेल्या कित्येक वर्षापासून तो चांगला फिटनेस टिकून आहे आपल्या टीम करता. पुढील होणारा मॅच करता दोन्ही टीमचे कॅप्टन येऊन थांबा. आगरी बॉईज आणि द ग्रेट मराठा. द ग्रेट मराठा टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत. वळूया आपण आता आणखीन 4 चेंडूंमध्ये काय घडामोडी घडतायत चर्चा आपण करणार आहोत. स्विच इट कॉम्पीट सिक्सर. कारण अगदी योग्य पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन आणि 6 धावांचं कलेक्शन. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या फुलली. धावसंख्या बहरली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात 43-43. हे पुन्हा पुन्हा दाखवलं रिप्ले मध्ये. धावसंख्या धाव फळकावर 43. 3 गडी बाद. कल्पेश म्हात्रे इज ऑन फायर. 10 चेंडूंमध्ये 23 धाबा त्याने बनवलेत. आता एका बाजूला ऋतिक म्हात्रे फक्त त्याला साथ देत आहेत आणि हे फार महत्वाचं आहे. छत्रपती वॉरियर्स टीम सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. 3 गडी बाद धावा लागल्या जातात 43-43. पुढचा बॉल कोळवट टप्प्याचा चेंडू. आता मात्र शस्त्रास्त्रामध्ये बदल केलाय. खोदून काढायचा होता चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रात. 1 धाव. एका धाबणीची धावसंख्या 3 गडी बाद 44-44. 24 वर खेळतोय कल्पेश म्हात्रे. म्हणजेच आयकॉन खेळाडू त्याला का घेतलं ते त्याने सिद्ध करून दाखवलं. संघ मालकांनी दर्शवलेला विश्वास सार्थक करण्याचं काम केलंय कल्पेश म्हात्रे या खेळाडूने. 11 मध्ये 24 धाबा त्याने बनवलेत. एकूण टोटल आहे 44-44. सरळ बॅटने खेळायचा होता. ओहो नशिबाने कदाचित या धावा सुद्धा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत आणि दुसरी धाव घेतली. तिसरी धाव घेता घेता कल्पेशला परत जावं लागेल. 3.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या झाल्या आहेत धाव फळकावर 46-46.
फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. लेग बाईचा इशारा आलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये पुन्हा आपण होऊया डीजे मास्टर यांच्याकडे. चार गडी बाद कल्पेशने एक अहम रोल अदा केला. त्याच्या बॅट मधून चांगल्या धाबा 11 बॉल मध्ये 24 धावा बनवल्या. चांगलं योगदान आपल्या टीम करता. धावसंख्या धाव फळकावर 4 गडी बाद 46 46. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधला. लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्याला खेळायचं होतं लॉंग ऑनच्या वरून. चेंडू जातोय डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. 2 धाबा पूर्ण केल्या जातात बॅटरद्वारे. 2च धावा मिळतील. 2 धावांचा झाला फायदा. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 48 धाबा छत्रपती वॉरियर्स टीमच्या बनल्यात. 49 धावसंख्येचं टार्गेट असेल मार्गरेट 11 या संघासमोर. एक छोट्याशा ब्रेक नंतर थेट आम्ही वळतोय टॉस बॉक्स मध्ये, जिथे आपण टॉस करणार आहोत. मृणालच्या मात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ असे हा टॉस या ठिकाणी आम्ही करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आलेत. आगरी बॉईज म्हटलं तर अर्थातच गौरव म्हात्रे आणि मंगेश भोईर साहेबांचा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा आदरणीय महाराष्ट्राचे युवा समाजसेवक मोहन रवींद्र पाटील आणि त्याचबरोबर भावेश पुणेकर समाजसेवक, त्यांचा हा संघ या ठिकाणी खेळताना दिसेल आपल्याला. दोन्ही कॅप्टन आलेत. एका बाजूला रवी आलाय आणि दुसऱ्या बाजूला दिवेश आलेत. हा टॉस आपण करतोय. कॉलिंग कोण करतोय? रवी कॉलिंग करतायत. द ग्रेट मराठा शिवचंद्र टीमचे कॅप्टन. टेल असा आवाज होता. यस, इट इज अ टेल. दोन्ही टीमला शुभेच्छा देत आहेत. आपण बघताय जेडीसीच्या प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांना. रवी, द ग्रेट मराठा ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांशी मैदानाच्या आत दिसेल काय आणि तुम्ही निर्णय काय घेताय? आम्ही फिल्डिंग करू. पहिला फिल्डिंग करताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि या जेपीएल मध्ये काय रणनीती तुमची असेल? कमीत कमी मध्ये थांबवायचा प्रयत्न करू आणि जेपीएल मध्ये रणनीती म्हणजे आम्ही प्रयत्न करू फर्स्ट प्राइज मानण्याचा. बरेच संघातील खेळाडू तुम्ही आपल्या टीम मध्ये घेतले जे मुख्य रोल अदा करत आहेत. कोणाचा मुख्य रोल असेल गोलंदाजी असो फलंदाजी मध्ये तुमच्या टीम मधून खेळत असेल? आमच्यामध्ये चेतन दा आहे, मितेश आहे आणि देवेंद्र आहे. आहेत असे बॉलर, पण नवी काही पोरं घेतलेत ना, आम्ही त्यांना देण्याचा म्हणजे प्रयत्न करू. आम्ही त्यांना चांगल्याच हे करण्याचा. समाजसेवक म्हणून जे 2 रोल अदा करणारे व्यक्तिमत्व भावेश पुणेकर, मोहनजी पाटील यांचा कसा पाठिंबा आहे तुमच्या टीमला आणि प्रयत्न कसे होतील? त्यांचा पाठिंबा आम्हाला आमच्या टीमला फुल असं म्हणून आम्ही कुठे पण खेळायला आम्ही हे करतो. आणि परस्पर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त पाठिंबा मला असतो त्यांचा, कारण की मला खेळायला ते खूप हे करतात. पुढे पुढे प्रयत्न करून देतात. खेळ तू खेळ, होईल तुझ्यात, तेव्हा मी खेळत असतो. चांगला मॅच होईल. हो नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या बाजूला दिवेश, टॉस जर तुम्ही जिंकला असा तर तुमचा निर्णय काय असा? फलंदाजीच घेतली असते आम्ही. मनाप्रमाणे सर्व काही घडलेलं आहे. मंगेश भोईर, गौरव म्हात्रे संघ मालक आहेत आणि प्रथमतःच जेपीएल मध्ये आगरी बॉईज हा संघ उतरतोय. बॅटिंग करताना किती धावा बनवाल? 40+ करण्याचा प्रयत्न करू. कोणावर जास्त जबाबदारी असेल धावा बनवण्याची? सर्वच खेळाडू आहेत, सर्वांनी आपापला परफॉर्मन्स द्यावा. जेपीएलचं हे 4थं पर्व आहे आणि रजनी क्रिकेट ठेवलं गेलंय, तर त्याबद्दल काय प्रतिक्रिया? आयोजन तर खूपच सुंदर आहे. गावाची मॅच आहे. नक्कीच सक्सेस करण्याचा आम्हीही प्रयत्न करू.
थँक्स. सक्सेस करण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी हा एकच असणारा आपला JPL मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा आपण आता वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र अक्षयजी साटम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू संदीपजी गावंड सर. या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात दोन कॅप्टनचा आणि चांगलाच इंटरव्ह्यू या दोन्ही कॅप्टनच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. एका साइडला छत्रपती वॉरियर्स पहिल्या बॅटिंग करत असताना टोटल टार्गेट या संघाने 47 केलेत, 48 केलेत आणि 49 या धावसंख्येचं आव्हान सामोरं ठेवले टीम मार्गरेट 11. दोन्ही संघ आहेत ते बलाढ्य आहेत आणि 49चं आव्हान असताना ढिंचॅक जोगले आणि रुपेश गोवारी CKM संघाची सलामीची जोडी आहे. ती आज जोडी मार्गरेट 11 ची पाहायला मिळते. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं जे जे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आमच्या आयोजकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. JPL जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार सीझन 4 49चं आव्हान आहे. धावसंख्या ही पार केली जाईल की थांबवला जाईल या दोन उद्देशाने दोन संघ उतरलेत या मैदानाच्या आतमध्ये. चला कोणताही टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. रुपेश गोवारी, ढिंचॅक जोगले, भावेश जोगले. नुकताच जुचंद्र गावाची आवडती स्पर्धा झाली होती होळी चषक, होळी धमाका रिझर्व बॉयची. तिथे मात्र मालिकावीर म्हणून बायसिकल भावेश जोगलेच्या नावावर राहिले होते आणि अनुभवी रुपेश गोवारी हे दोन सलामीवीर. बॉलिंग मार्क वरती आलाय कल्पेश नावाचा गोलंदाज. कल्पेश मध्ये देखील क्षमता आहे विकेट घेण्याची आणि बघूया आता कल्पेशचा विचार केला तर ऍज अ बॉलर म्हणून त्याने देखील JPL मध्ये चांगली गोलंदाजी केली. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 7 विकेट कल्पेश म्हात्रेच्या नावावर देखील आहेत. स्ट्राईकला आहेत रुपेश गोवारी. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल रुपेश गोवारी करता. पहिलाच बॉल उडवलंय ऑन साइडला फिल्डर आहे आणि इथे काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे का? डेफिनेटली पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. मला वाटते 2 बाउंड्री आखल्यात ना म्हणून थोडं असं अंडरस्टँडिंग झालं होतं परंतु विकेट डाऊन. आखली होती मला वाटते आणि त्यानंतर थोडंसं चेंजेस केलं या बाउंड्री मध्ये. अगोदर आखलेली बाउंड्री जर असती ना तर हा षटकार असता कारण की ती बाउंड्री क्रॉस केली होती फिल्डरने. काय प्रेझेन्स ऑफ माइंड आणि त्याच्या मनामध्ये देखील डबल माइंड होतं की मी बाउंड्रीच्या बाहेर गेलोय की काय. अप्रतिम कॅच. सागर पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. काय फॉर्म मध्ये काय टच मध्ये आहे खेळाडू. संकेत 11 चंद्रपाडामध्ये नेहमी खेळत असतो आणि आज जीवन डिसोजा या संघामध्ये खेळत असताना मार्गरेट टीमचं नेतृत्व त्याच्याकडे देखील आहे. पुढचा बॉल कल्पेश म्हात्रेचा. ओ यावेळी काय बाउन्स करण्याचा इरादा होता. बॅटच्या वरच्या फेसला बॉल लागतोय. 1 रन. अनपेक्षित जर पाहिलं तर नॅचरल बाउन्स होता परंतु सरप्राईज केलंय थोडं बॅटरला. त्याला ठाऊक देखील नव्हतं की असा बाउन्स चेंडू होईल आणि अतिरिक्त सरप्राईज केलं या बॉलने. 49 जरी धावा असल्या तरी मार्गरेट टीम चेस करण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि त्या थांबवण्याकरता छत्रपती वॉरियर्स रेडी आहे वार करण्याकरता. ऑन साइडला ड्राइव्ह केले मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल डीप मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी येईल, घातक ठरेल का? परंतु नाही. यस नो अँड वेट कॉलिंग राहिला. थोडस कीपर मी म्हणेन कमी पडला.
त्यांना देण्यात येईल. हो स्लोवर वन बॅटर बीट कीपर बीट, परंतु तिथे बॅकअपला फिल्डर होता शॉर्ट तडमेला. इथे काय करते गलतीचे मिस्टेक झाले. एक रन कंप्लीट, दुसरी रन कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न केला जाईल. जिथे एकही नव्हतं ना तिथे आल्यात 3 आणि आल्यात 22च्या माध्यमातून 3. म्हणजे इथे कुठेतरी कॉन्फिडन्स होता ना तो ओव्हर कॉन्फिडन्स दिसला. फिल्डिंग करत असताना फेकी खराब केली. बॅकिंग होईल तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअपला फिल्डर नव्हता. 3 रन्स येत आहेत. हो पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. बॅटर मात्र कन्फ्यूज आहे बॅटिंग करत असताना. ब्लाइंड स्ट्रोक आमच्यापर्यंत आयोजकांनी माहिती दिलेत. आज जो 10चा शेड्यूल होता ना तो आपण लेट उशिराने मॅच सुरू झाले ना त्यामुळेच 2 सामने रद्द करतोय. जो 9वा आणि 10वा मॅच होता तो आज होणार नाहीये. म्हणजे 8 मॅच होतील याची दखल आपण घ्यायची. आणि उरलेले 2 मॅच आहेत ते शेवटच्या रात्रीमध्ये ते 2 मॅच ऍड केले जातील. आणि उद्याला 6:30ला टॉस उडला जाईल. 6:45 पर्यंत पहिला मॅच सुरू होईल. पहिला बॉल फेकला जाईल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हो यावेळी पाहिलं गेलं व्हाईट बॉलचा सिग्नल लेगी अंपायर कडून आलाय आणि इथे मात्र वाईट. एक्स्ट्रा धाव येते. 1 बाउन्सचा वॉन येईल. धाव फलक जर पाहिला आतापर्यंत तर फलकावरती धावा आहेत. टीमची धावसंख्या 7. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर भरपूर उंची मोजले. ग्रेट डिसिजन. पुढचा बॉल लॉफ्टेड. ऑन ड्राईव्ह करायचं होतं, फटका फसलाय. फिल्डर येतोय, चांगला कॅच. शैलू आहे साने गुरुजी टीमचा हा खेळाडू आणि शैलू चांगली फिल्डिंग करतोय. 1 ओव्हर 7 2 विकेट. भावेश कधी बॅटिंग करेल, कधी टीमला जिंकवेल. 4 मॅच सलग जिंकवल्या या स्पर्धेमध्ये भावेश जोगलेने, तर त्यांना ओला इलेक्ट्रिक स्कूटी देण्यात येईल. डिंपी छकुली खारुताई दीपेश फाउंडेशन यांच्या वतीने हे कॅश प्राइज लावलंय. भावेश मध्ये ती क्षमता आहे. डिंचॅक जोगले म्हणून ओळखला जातो हा खेळाडू आणि डिंचॅक कामगिरी त्याला करावी लागेल. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये बोलवलं जात आहे. एक्स्ट्रा मेंबर असे पाठवा जेणेकरून ज्याला नाव प्रॉपर माहिती असतील. छत्रपती वॉरियर्स अमन आलाय. अमन एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. भावेश जोगलेला चांगली बॅटिंग करावी लागेल. डिंचॅक जोगले म्हटलं जाते तशी कामगिरी करावी लागेल. ऑन ड्राईव्ह केला, ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न भावेश जोगले. इथे काय घडते, मिसफील्ड होते परंतु बॅकअप लगेच दिलं जाते. मला वाटते हार्दिक होता, हार्दिक पाटील फिल्डर. 2 धावा. छत्रपती वॉरियर्स वार करण्याकरता रेडी आहे. थोडासा क्लायमेट चेंज झालाय की काय असं दृश्य दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा आतापर्यंत. पुढचा बॉल अमन पुन्हा एकदा बॉलिंग बार्क वरती रेडी होतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलंय, स्लॅश केलंय. कव्हर पॉइंटला फिल्डर येतोय, डीप मध्ये चेंडू जातोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. एक इंटरेस्टिंग गोष्ट असेल, भावेश जोगले तर चांगला बॅटर आहेत परंतु नॉन स्ट्राईक इनला आहे ध्रुव पुष्पराज म्हात्रे.
आणि त्याच्या नावावर 7 बॉल 7 षटकारांचा रेकॉर्ड आहे यंदाच्या हंगामामध्ये. त्याच्यावरती बोली जास्त लागली होती JPL च्या ऑक्शन मध्ये, म्हणून तो कशा प्रकारे बॅटिंग करेल, त्याला कशा प्रकारे स्ट्राईक वर आणलं जाईल की भावेश आयकॉन प्लेअर आहे तर स्वतःवरती जिम्मेदारी घेईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन त्याच पद्धतीने खेळला जातोय. फटका 1 रन तर कंप्लीट. फिल्डिंग चांगली आहे. 1 रनने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 12 धावा. 49 धावसंख्येचं आव्हान आहे. आतापर्यंत 12 धावा झाल्या. 37 ची गरज आहे. 15 बॉल मध्ये 37 पाहिजेत. मार्गरेट 11. फक्त या संघाला काय करायचंय तर षटकार ठोकायचे 6 बॉल आहेत 15, 6 षटकार ठोकायचे आहेत. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला काय करायचंय तर 2 ते 3 विकेट. जे महत्वाचे प्रमुख जे बॅटर आहे ना टॉप ऑर्डरला पहिला बॅकफुटला पाठवावं लागेल. पुढचा बॉल ध्रुव म्हात्रे आडव्या बॅटने फ्लॅट. व्हॉट अ फिल्डिंग. हार्दिक पाटील ओळखला जातोय ऍज अ फिल्डर म्हणून. ज्यावेळी ऑक्शन मध्ये त्याचं नाव आलं होतं त्यावेळी देखील आम्ही उल्लेख केला होता की हार्दिक एखाद्या टीम करता 4 ते 5 धावा कधीही वाचू शकतो. इथे वाचवलेत 5 धावा. काय फटका केला होता, परंतु काय फिल्डिंग अप्रतिम. हार्दिक पाटील साने गुरुजीचा हा खेळाडू आहे. त्याला प्रेमाने मिनी जड्डू म्हटलं जाते आणि त्याच प्रकारे फिल्डिंग केले. पाहतच राहावं असं हे दृश्य. 13 धावा 2 विकेट. भावेश जोगलेला आता माइंडचा वापर करावा लागेल आणि इथे भावेश जोगले मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बराच काळ हवेत राहिला. अमन डाऊन दी बॉल चांगला झेल कॅरी केलाय. डिंचॅक जोगलेला लागतोय. फुल स्टॉप. डिंचॅक कामगिरी करतोय. अमन विकेट डाऊन. जेवढ्या मॅच झाल्यात पहिले मिस फील्ड वर मिस फील्ड, परंतु या मॅच मध्ये धावा वाचवल्या. शैलू आयलू असा खेळाडू BBI चॅम्पियनचा NCM मध्ये हा संघ खेळत असतो आणि त्या संघाचा हा खेळाडू. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा 13 धावा. ओ यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा सिग्नल आला आणि टीव्ही अंपायरला आता बोलवलं जाईल. DRS घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीम कडून. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. ज्यावेळी बिमर किंवा व्हाईट बॉल चेक करण्याकरता तो रिव्ह्यू असतो आणि इथे बघूया पंचांकडून व्हाईटचा सिग्नल आलाय. लगेच चेक केलं जाईल आमच्या थर्ड अंपायर द्वारे. विरल नायर सर. आणि कमी सेकंड मध्ये आपण पाहिले ते लगेच डिसिजन देत असतात. यांचा एक रेकॉर्ड आहे. फिल्डिंग लावून घ्या छत्रपती वॉरियर्स. डिसिजन आहेत बघूया. प्लेयर मध्ये आहे म्हणजे ऑन फील्ड वर आपण जाणार आहोत आणि ऑन फील्ड डिसिजन काय पंच तर व्हाईट बॉलचा सिग्नल आहे म्हणून हा व्हाईट बॉल आहे म्हणजे रिव्ह्यू नसणार आहे. आणि व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय तो ऍक्युरेट होता. 14 रन. पुन्हा एकदा यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर. आता मात्र व्हाईट बॉल. दबाव दबाव आणि दबाव आहे गोलंदाजावरती. 15 धावा 3 विकेट. असं नाही की 3 विकेट गेलेत म्हणून मार्गरेट संघ बॅकफुटला जाईल. मार्गरेट टीम एक चांगल्या धाटणीचा संघ आहे आणि मार्गरेट 11 ला कमबॅक करावं लागेल. छत्रपती वॉरियर्सला सिंपल थिंकिंग ठेवायचे. लाईन टू लाईन बॉल डॉट बॉल विकेट घ्यायचे आणि धावसंख्येला रोखायचंय. मार्गरेटला आक्रमण करावं लागेल. या मॅच मध्ये आक्रमण करावं लागेल. शैलूने धुमधडाका दाखवलाय आणि शैलूने स्टँड अँड डिलिव्हर केलाय. आउट ऑफ दी पार्क. JPL सिक्सर. 6 धावा. बिग ब्लास्ट. 21 रन 2 ओव्हर.
गेरस कोण बोलते मार्गरेट संघ बॅकफुटला आलाय. या षटकांनिशी पुन्हा एकदा फ्रंटफुटला हा संघ आलाय. लास्ट विकेट भावेश जोगले गेला. 6 बॉल मध्ये 7 रन त्याने केले होते. भरोसा त्याच्यावरती होता परंतु शैलू आयलू आणि आपल्या भाषेमध्ये शैलू आयलाय या मॅच मध्ये. शैलू आयलू त्याचं नाव आहे आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याने केली. ध्रुव पुष्पराज म्हात्रे ध्रुवची बॅट लागली तर ध्रुव देखील झुकेगा नाही असं त्यांनी नेहमी सांगितलंय म्हणून त्याचं नाव आहे ध्रुव पुष्पराज म्हात्रे आणि चांगल्या डाटणीचा हा बॅटर आहे. येणारे 12 बॉल 28 ची गरज. मॅच अगदी पाहिलं ना बॅलेन्सिंग आहे. मॅच 50-50 आहे. दोन्ही टीमच्या बाजूने मॅच आहे. कौशिक म्हात्रे आलाय बॉलिंग मार्क वरती. ध्रुव वरती नजर आहे प्रत्येकाची. ध्रुवची बॅट लागली तर हवाई सफर. ध्रुव मध्ये क्षमता, ध्रुव मध्ये ताकद, ध्रुव मध्ये नजाकत आहे. कौशिकचा पहिला बॉल ध्रुव करता. यावेळी ऑप्शनच्या बाहेर फटका चांगला सजवलाय. कव्हरला चेंडू जातोय डीप मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. या प्रकारच्या 2 धावा अफोर्ड करेल मार्गरेट 11. प्रत्येक धाव व्हॅल्युएबल आहे. प्रत्येक धाव मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक धाव विजयाच्या दिशेने वळणारी आहे. म्हणून इथून छत्रपती वॉरियर्सला डॉट बॉल विकेट आणि ध्रुवला कमीत कमी स्ट्राईक वर ठेवायचंय आणि ध्रुव बॅटिंग करत असताना चौकार षटकार स्ट्राईक स्वतःकडे जास्त प्रयत्न करेल. ओ बॅटची एज. विकेट विकेट अँड विकेट. आउटसाइड एज. ध्रुव म्हात्रे फ्लॉप शो ठरलाय आज. विकेट डाऊन. इतकाही टाइमपास करू नका की माईक वर तुम्हाला अलाउन्स करावं लागेल. अगोदर प्रत्येकाने सांगितलंय की आम्ही JPL ला सपोर्ट करू. टाइम मॅनेजमेंट आणि केस म्हणून आपण रेडी व्हायचंय. कारण की टेनिस क्रिकेट मध्ये इतकंही तुम्हाला जर पाहिलं तर हेल्मेट वगैरे परिधान तर सध्या करत नाहीयेत. म्हणून जसं आउट होईल ना तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती नसेल ना तर तो संघ बॅकफुटला असतो. नेहमी ते खेळाडू रेडी ठेवायचे असतात. असं नाही मार्गरेट 11 ला प्रत्येक टीमला सांगतोय. छत्रपती वॉरियर्सला देखील आपले बॉलर आपले फिल्डर रेडी ठेवा. बॅटिंग करणाऱ्या बॅटर रेडी राहा. इथून होणाऱ्या मॅचेस कारण की जर पाहिलं तर भरपूर वेळ गेलाय आणि आतापर्यंत हा मॅच क्रमांक आपण बघतोय 4था मॅच चालू आहे. म्हणजे अजून 4 मॅच खेळवायच्या आहेत. मॅच जर पाहिलं 9 ला चालू झाला होता. 1 वाजलाय म्हणजे जवळजवळ 4 तास 4 मॅचला गेलेत. आल्या आल्या स्वागत करेल का परंतु विकेट की षटकार. विकेट. 1 2 3 वॉटर रिले कॅच. अप्रतिम कॅच. JPL चा सर्वात सुंदर कॅच. 1 2 3 आणि 4थ्या अटेम्प्ट मध्ये आला हार्दिक पाटील. रिले कॅच पार्टनरशिप कॅच अप्रतिम कॅच सर्वाधिक सुंदर कॅच. विकेट डाऊन. कौशिक बॉलिंग मार्क वरती होता आणि जर हा बॉल पाहिला ना हवेत राहिलेला बॉल डीप मध्ये लॉंग ऑन रिझनला 1 2 3 आणि बघा काय डाय मारली. हार्दिक पाटील बेस्ट फिल्डरच्या नॉमिनी मध्ये त्याचं नाव देखील येते. नक्कीच साने गुरुजीचे खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दर्पणला पाहिलं त्यानंतर आता हार्दिकला पाहिलं. अनेक खेळाडू पाहिलेत. नवीन बॅटर आलाय देवेंद्र. देवेंद्र पडवळे आई महामाई कोपरीपाड्याचा खेळाडू आहे आणि इथे मात्र फटका फसला होता. 1 रन येतोय. 1 रनने जर पाहिलं तर आतापर्यंत टीमची धावसंख्या आहे 4 बॉल 24 धावा. चोवीस धावा 5 गडी बाद. यावेळी लॉफ्टेड. ओहो कॅच तर भारी घेतलाय पण तू इशारा वेगळा आलाय तिथून.
What a catch! What a fielding! What a presence of mind! लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह एका हातात आणि काय कॅच घेतलाय तिथून ओयूटी विकेट जातोय. मला वाटते भूपेशने हा सिग्नल का दिला तो समजला नाही. आउट चेक केलेला आहे. सॉफ्ट कॅच आहे एकदम अप्रतिम कॅच. जवळजवळ 2-3 फूट आतमध्ये कॅच घेतलाय. अप्रतिम कॅच. सुंदर कॅच घेतला या स्पर्धेतला. मार्मिकचं देखील नाव घेईन. त्याने देखील घेतला होता एका हातात. आज मला वाटते जेपीएल मध्ये अनेकांनी ठरवले की एका हातातच कॅच पकडणार. नक्कीच कारण की जाऊ शकते ज्याने जास्त कॅचेस जास्त रन्स अडवलेत. फिल्डर देखील मालिकावीर ठरू शकतो. असं नाही की बॅटरच बॉलरच. फिल्डरला देखील समान न्याय आहे कारण की एखादा फिल्डर गेम चेंज करू शकतो. जाऊया मॅचच्या दिशेने. रन 24 झाल्यात. 25 ची गरज. कौशिक म्हात्रे गोलंदाजी करत असताना विकेट वर विकेट त्याच्या नावावर येतात आणि हार्दिक आता मात्र नजर लागले. अगोदर उल्लेख करणार होतो की अशी कॅच हार्दिक सोडणार नाहीये. इथे नजर लागले त्याला आणि धाव फलक आता पुढे येत आहे. विशाल भोईर आमच्यापर्यंत माहिती देत आहे. 26 येणारे 6 बॉल आणि 23 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 6-23 मार्गरेट टीमला पाहिजेत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका. एकत्र पाहत राहा जुचंद्र प्रीमियर लीग सीझन 4. वॉरियर्स ने वॉर केलाय परंतु क्रिकेट आहे. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाहीये. आज चित्र बदलावं लागेल. खास करून देवेंद्र पडवळे या बॅटरला काय बॅटिंग केली होती टिवरीच्या मैदानावरती आणि नेहमीच चर्चेमध्ये असलेला खेळाडू आहे. देवेंद्रला अनेकांनी पाहिलं नसेल परंतु आम्ही जवळून पाहिले या बॅटरला. ती क्षमता आहे. ती दहशत आहे. 6 बॉल 23 धावा चेस करण्याची आणि म्हणूनच स्ट्राईक वर तो आहे. म्हणून मार्गरेट संघ इथून आशा निर्माण आहे या संघाकरता. बॉलिंग मार्क वरती आलाय नवीन म्हात्रे. चंद्रपाड्याचा हा खेळाडू. संकेत 11 चंद्रपाड्यामध्ये खेळत असतो. पूर्वी सिद्धिविनायक संघ आणि आज छत्रपती वॉरियर्सने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. तो विश्वास योग्य ठरेल की 6-23 नवीन एक वेगळी छाप सोडेल या स्पर्धेमध्ये. प्लीज फील्ड सेट ठेवा. क्लोज कीपिंग आता असणार आहे कल्पेश म्हात्रे कारण की बॉलिंग मार्क वरती नवीन म्हात्रे आलाय. बघूया पहिला बॉल नवीनचा देवेंद्र. ओ यावेळी हा बॉल पाहिला तर थोडासा लेट झाला बॅटर खेळण्याकरता. इथे चुकी केले कल्पेशने देखील आणि बॅकअपला फिल्डर आहे त्याने देखील. बघूया डिसिजन काय असेल या बॉल वरती. बाईटच्या माध्यमातून 2 धावा येतील. बॅटच्या मधून कुठलाही संपर्क झाला नाही. शंका जर तुम्हाला वाटली तर पंचांची संवाद न घालता DRS तुमच्याकडे उपलब्ध आहे प्रत्येक टीमला. 28 धावा 5 बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये 21 ची गरज. 5 बॉल 21 आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला फिल्डर आहे. फिल्डर येईल तिथपर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. सध्याच्या घडीला विचार केला जातोय टीव्ही अंपायरचा. टीव्ही अंपायर जल्दी आ जाओ वॉर्ड रूम में.
आज पंचांची भूमिका देखील एक वेगळ्या प्रकारची असेल. 3 पंच आहेत आणि तिघांना सक्षम राहावं लागेल. जरी 2 पंच ऑन फील्ड असले ना तरी तिसऱ्या पंचांना येणं गरजेचं असेल. हार्दिकने जी फिल्डिंग केले ती कॅच घेतले. येणार कट्टा राज पाटील. राज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. हार्दिक अप्रतिम कॅच घेतली आणि इथे OUT रनआउट. परतावा लागेल बॅटरला. न्यू बॅटर लगेच या. गिव्ह एक ब्रेक. बॉल मध्ये पाहिजे 20. देवेंद्र अजून स्ट्राईकला आहे. समर्थ आउट झालाय. आतिश यंगस्टर हसोबाचा खेळाडू आहे आणि आतिश बघूया आतिश बाजी दाखवेल का. सध्या देवेंद्र हिरो बनायचे तर वेगळी बॅटिंग करावी लागेल आज. इथे एक टप्प्याने बॉल अडवलाय. 1 रन कंप्लीट. आतिश आता आतिशबाजी करेल का. विश्वास स्वतःवरती दाखवलाय परंतु छत्रपती वॉरियरने मी म्हणेन वॉर केलाय. पाहिजे आहेत टोटल 19 धावा. येणारे बॉल आहेत 3 बॉल 19 ची गरज. म्हणजे वर्चस्व राहील आहे छत्रपती वॉरियर्स. परंतु नेट रन रेटचा विचार केला जातो या स्पर्धेत. आतिश लेट आलाय. मोठा फटका खेळलाय. फिल्डर हार्दिक शुभेच्छा त्याला ऍज अ फिल्डर म्हणून. कॅच कॅरी विकेट डाऊन. नेट रन रेट स्ट्रॉंग राहील आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने 2 बाउंड्री मारल्या तर कमी मार्जिनने पराभव होण्याची शक्यता राहील. म्हणून ज्यावेळी इक्वल्स पॉइंट होतात ना त्यावेळी या प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. तिथे आम्ही चौकार तिथे आम्ही षटकार दिला नसता तर आमचा नेट रन रेट चांगला असता. तिथे आम्ही चौकार षटकार ठोकला असता तर मार्गरेट टीम देखील विचार केलेला आमचा नेट रन रेट चांगला असता. पहिला मॅच जिंकलाय. या अगोदर विहाना सुपर किंग पहिला मॅच त्या संघाने अगदी शेवटच्या बॉलवरती मॅच जिंकला. जय श्रीराम संघाने मॅच जिंकला. पतू पॅकर संघाने मॅच जिंकला. आता हा 4था मॅच आणि 4 मॅचला 4 तास. अजून 4 मॅच बाकी आहेत. डॉट बॉल गेलाय. रिव्ह्यू घेतलाय DRS. बघूया पंच. बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलाय. वाईड आहे की नाही चेक करण्याकरता. या बॉल नंतर सांगतो किती पाहिजे कारण की हा बॉल फार महत्वाचा आहे. विनीत अगोदर 19 पाहिजे होते. या बॉलवरती 18 की 19 हाच विचार असेल. आणि विनीतला देखील माहिती आहे की नेट रन रेट त्यांच्याकरता इम्पॉर्टंट आहे. या गोष्टी माहिती पाहिजे प्रत्येक खेळाडूला. प्रत्येक धाव व्हॅल्युएबल आहे. तीन कॅमेरे आहेत. JTC TCP आणि JTC. महेंद्र भगत सध्या अप्रतिम बिझनेस वरती त्यांनी फोकस केलाय आणि ते आमच्या बाजूला आहेत. खूप दिवसांनी दिसले परंतु TCP चॅनलने बाहेर भरपूर दौरे केलेत. इव्हेंट्स वेगवेगळे आपण पाहिले आणि फेअर डिलिव्हरी पंच आणि म्हणजेच इथे हा डॉट बॉल आहे तर 19 ची गरज राहणार आहे.
शेवटचा आणि अंतिम बॉल या मॅचचा. सोहल यादव बॅटरचं नाव दिले. अपील केले. जाता जाता आपल्या खात्यामध्ये नवीन मात्र देखील विकेट घेऊन जातोय. विकेट गेलाय आणि मार्गरेट टीम या आताच्या मॅच मध्ये पराभव होत आहे. अडलक टीम मार्गरेट एका लाईनअप मध्ये आपण यायचं. एका लाईनअप मध्ये छत्रपती वॉरियर येईल. छत्रपती वॉरियरने पहिल्या मॅच मध्ये वार केलाय. अभिनंदन. आणि द ग्रेट मराठाच्या दिशेने आपण वळतोय. कॅमेरामॅनने तिकडेच फोकस केलाय. हे पाहू शकता. ट्रिब्यूट केलंय. खास स्वर्गीय रवींद्र पाटील यांना ते श्रद्धांजली वाहतायत. आणि एका लाईनअप मध्ये ते देखील बॅनर घेऊन आपल्यापासून जरी दुरावले असले ना रवींद्र पाटील रवी दादा तरी त्यांची आठवण सदैव राहील. आणि म्हणूनच द ग्रेट मराठा संघाने आपण जर पाहिलं तर तो बॅनर घेऊन आलाय. तो कटआउट घेऊन आलाय. रवी दादांना ट्रिब्यूट करतायत. आणि म्हणूनच टीम त्या लाईनअप मध्ये देखील उतरते. अनेक वर्ष पाहिलेत. खास करून द ग्रेट मराठा संघाला देखील त्यांनी सपोर्ट केलाय. तिथून अजिंक्य संघामध्ये खेळलेले खेळाडू देखील आहेत. रवी पाटील म्हटलं तर जुचंद्र गावाचे आन बान शान मान सन्मान अभिमान आणि त्यांना हे ट्रिब्यूट केलं जात आहे द ग्रेट मराठा संघाच्या द्वारे. ऑन स्क्रीन तुम्ही हे दृश्य पाहू शकता. त्यांचा बॅनर घेऊन रवी वाघमारे आहेत. मितेश शिंगोटे चेतन म्हात्रे त्यांच्या मागे संपूर्ण टीम आहे. द ग्रेट मराठ्याचं कौतुक करेन. आतापर्यंत जेवढे संघ खेळलेत परंतु इथे ग्रेट मराठा संघाने हे श्रद्धांजली वाहिले. हे ट्रिब्यूट केले. खास करून सदैव आठवणीमध्ये राहतील हे दृश्य. आणि हा बॅनर फिरवला जातोय. द ग्रेट मराठा संघ या ठिकाणी आपण बघतोय. भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्याकडून आहे रविदादांना करता. ऑन स्क्रीन थँक्यू टीम द ग्रेट मराठा. छत्रपती वॉरियर्स कॉंग्रॅच्युलेशन. आणि यायचंय मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत माहिती दिले. माहिती आलंय की कल्पेश म्हात्रे आहे मॅन ऑफ द मॅच. विशाल भोईर माहिती देत आहेत. कारण की 24 रन केलेत आणि गोलंदाजी करताना 2 विकेट. हार्दिक आपण देखील यायचंय. 500 रुपये घेण्याकरता येणार कट्टा सर्वे सर्व राज चंद्रकांत पाटील साहेबांकडून आहे 500 रुपये. मॅन ऑफ द मॅच कोणाच्या हस्ते दिला जाईल? रुपेश म्हात्रे आयोजक देखील आहेत. आणि एक मात्र असे आयोजक आहेत जे नॉनस्टॉप इथे आहेत स्टेज वरती.